नमस्कार. आरटीई प्रवेश हे नाव ऐकलं की थोडं टेन्शन येतं नाही का? खूप किचकट वाटतं सगळं. पण काळजी करू नका. आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की अर्ज करण्यापासून ते थेट ॲडमिशनपर्यंतचा सगळा रस्ता अगदी लख्ख स्पष्ट होईल. कधी असा विचार मनात आला आहे का की आपल्या मुलाला किंवा मुलीला एका मोठ्या नामांकित खाजगी शाळेमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण मिळू शकतं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, हे अगदी शक्य आहे. आणि हे शक्य झालंय शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई ऍक्ट 2009 मुळे. हा कायदा असं सांगतो की खाजगी शाळांना त्यांच्या 25% जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित गटातल्या मुलामुलींसाठी राखीव ठेवाव्या लागतील. याचा उद्देश एकच आहे, प्रत्येक मुलाला उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावं. तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आरटीई म्हणजे काय आणि त्यासाठी कोण पात्र आहे, मग कागदपत्रांची तयारी कशी करायची, त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कोणत्या चुका टाळायच्या आणि सगळ्यात शेवटी लॉटरी आणि ॲडमिशन कन्फर्म करण्याची प्रक्रिया काय असते हे सगळं समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग, ही संधी नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कोण कोण घेऊ शकतं. एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. आरटीई ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर तो कायद्याने दिलेला एक हक्क आहे. हो, आपल्या पाल्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि म्हणूनच या संधीचं महत्त्व खूप जास्त आहे. बरं, मग पात्र कोण आहे? इथे बघा. EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. SC, ST, दिव्यांग किंवा इतर वंचित गटांसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, अजिबात नाही. त्यांच्यासाठी फक्त त्यांचं योग्य प्रमाणपत्र असणं पुरेसं आहे. ठीक आहे, पात्रता समजली. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, तो म्हणजे तयारी. म्हणजे बघा, एका यशस्वी अर्जासाठी आपली कागदपत्रांची फाईल एकदम तयार पाहिजे. ती कशी करायची ते आता पाहू. अर्ज कोणीही करत असो, ही 4 कागदपत्र लागतीलच. पहिलं मुलाचा जन्मदाखला, दुसरं रहिवासाचा पुरावा, तिसरं मुलाचं आणि पालकांचं आधार कार्ड आणि चौथं एक पासपोर्ट साईज फोटो. ही बेसिक लिस्ट आहे, जी सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. आता ही गोष्ट ही खूप खूप महत्वाची आहे, नीट ऐका. अर्ज फेटाळला जाण्याचं नंबर 1 कारण काय असेल, तर नावामधली चूक. हो, अगदी बरोबर. समजा जन्मदाखल्यावर नाव आहे फक्त रमेश आणि आपण फॉर्ममध्ये लिहिलं रमेश कुमार, तर तुमचा अर्ज थेट रद्द होऊ शकतो. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवा, प्रमाणपत्रावर जे नाव आहे अगदी अक्षरशः तेच नाव फॉर्ममध्ये यायला हवं. त्या बेसिक कागदपत्रांशिवाय काही विशिष्ट गटांना काही अतिरिक्त कागदपत्र लागतात. जसं की SC, ST, OBC प्रवर्गात असाल तर जातीचा दाखला लागेल किंवा दिव्यांग मुलांसाठी अपंगत्वाचं प्रमाणपत्र. या यादीमुळे आपल्याला नक्की अजून काय काय जमा करायचंय याचा स्पष्ट अंदाज येतो. जे पालक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासाठी ही एक इनसाइडर टिप आहे. खूप महत्वाचं आहे हे. तुमचा जो भाडे करारनामा आहे तो अर्ज भरण्याच्या तारखेच्या आधीचा आणि नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असला पाहिजे. जर तो अर्ज करण्याच्या दिवशीच बनवला तर अर्ज हमखास नाकारला जातो. ही चूक अजिबात करू नका. आता कागदपत्र अपलोड करताना काही टेक्निकल गोष्टी लक्षात ठेवा. स्कॅन नेहमी कलर असावा. फाईलची साईज 200 KB पेक्षा कमी ठेवा. स्कॅन एकदम स्पष्ट, वाचता येईल असा पाहिजे. आणि हो, कोणतंही एक्सपायर्ड डॉक्युमेंट अपलोड करू नका. ही छोटीशी चेकलिस्ट खूप मोठ्या चुका टाळू शकते. चला, आता कागदपत्रांची फाईल तयार झाली आहे. आता आपण या प्रवासातल्या सगळ्यात मुख्य भागाकडे आलो आहोत. प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच अधिकृत सरकारी वेबसाईट आहे, student.maharashtra.gov.in. दुसरी कोणतीही वेबसाईट नाही. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या किंवा बनावट वेबसाईटवर जाऊ नका. हा पत्ता व्यवस्थित लिहून ठेवा. ही संपूर्ण प्रक्रिया या 5 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिलं, मोबाईल नंबर वापरून नवीन रजिस्ट्रेशन करा. दुसरं, मुलाची आणि पालकांची माहिती अचूक भरा. तिसरं, आपण तयार ठेवलेली सगळी कागदपत्र अपलोड करा. चौथं, आपल्या पत्त्यानुसार योग्य शाळा निवडा. आणि 5वं, सगळे एकदा तपासून अर्ज सबमिट करून टाका. सोप्पं आहे की नाही?
एक गोष्ट आहे जिथे खूप लोक चुकतात, ती म्हणजे गुगल मॅपवर घराचं लोकेशन निवडणं. हे खूप जास्त महत्वाचं आहे, कारण शाळेपासूनचं अंतर सिस्टीम आपोआप मोजते. अगदी 100 मीटरची चूक सुद्धा तुमच्या मुलाला चांगल्या शाळेपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे वेळ घ्या, मॅपवर नीट झूम करा आणि आपल्या घराचं अगदी अचूक लोकेशन पिन करा. बरं, आता आपण अशा काही सामान्य चुकांबद्दल बोलूया, ज्या अनेक पालक नकळतपणे करतात. जर आपण या चुका टाळल्या तर आपला अर्ज नाकारला जाण्याची शक्यता जवळजवळ 0 होऊन जाईल. तर पहिली आणि सगळ्यात जास्त होणारी चूक आहे नावाची स्पेलिंग. वेगवेगळ्या कागदपत्रांवर मुलाच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असणं. आपल्याला वाटतं ही छोटी गोष्ट आहे, पण नाहीये. यामुळे खूप मोठी अडचण येऊ शकते. याचं गांभीर्य किती आहे ते बघा. समजा आधार कार्ड आणि जन्मदाखल्यावरच्या नावामध्ये फक्त एका अक्षराचा जरी फरक असेल तरी व्हेरिफिकेशन कमिटी तो अर्ज थेट नाकारू शकते. म्हणून परत एकदा खात्री करा की प्रत्येक कागदपत्रावर नाव तंतोतंत अगदी 100% सारखं आहे. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे पत्त्याच्या पुराव्यावरचा पत्ता आणि गुगल मॅपवर निवडलेलं लोकेशन यात फरक असणं. या दोन्ही गोष्टी अगदी तंतोतंत जुळायलाच हव्यात, कारण याच आधारावर आपल्याला कोणत्या शाळा मिळणार हे ठरतं. चला, तर आता आपण ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. अर्ज यशस्वीरित्या भरला, आता पुढे काय? म्हणजे निवड कशी होते आणि ॲडमिशन नक्की कसं करायचं ते आता समजून घेऊया. लॉटरीची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असते आणि तिचे नियम ठरलेले आहेत. सगळ्यात पहिलं प्राधान्य मिळतं अनाथ मुलांना, त्यानंतर HIV एड्स बाधित पालकांच्या मुलांना, मग दिव्यांग मुलांना आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी प्राधान्य दिलं जातं ते शाळेपासून घराचा अंतराला. आणि शहरी भागात राहणाऱ्या पालकांसाठी तर हा आकडा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे 1 किलोमीटर. हो, ज्यांचं घर शाळेपासून फक्त 1 किलोमीटरच्या आत आहे त्यांना लॉटरीमध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य मिळतं. म्हणजे बघा, अंतर किती महत्वाचं ठरतं ते. आणि समजा लॉटरीमध्ये आपल्या पाल्याचं नाव लागलं, मग पुढे काय करायचं? तर सगळ्यात आधी पोर्टलवर निकाल तपासा, त्यानंतर 15 दिवसांच्या आत शाळेमध्ये जाऊन संपर्क साधा आणि आपली सगळी मूळ म्हणजे ओरिजिनल कागदपत्र जमा करून आपल्या पाल्याचा मोफत शिक्षणाचा हक्क पक्का करा. आम्हाला खात्री आहे की ही माहिती या संपूर्ण प्रक्रियेत नक्कीच यशस्वी होण्यासाठी मदत करेल.